नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. आपला सुरू आहे चॅप्टर नंबर 2 आणि लेक्चर नंबर आहे 5. आज आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस बघणार आहे. अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. हेडिंग टाका सर्वांनी, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. आणि आज मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवणार आहे मॅट्रिक्सचं. सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता आलं तर बाकी कोणतेही प्रॉब्लेम मध्ये काही डिफिकल्टी जात नाही. तर सर्वांनी हेडिंग टाका मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. येणाऱ्या 30 सेकंड मध्ये आपला क्लास सुरू करणार आहे. तर बघा, आता मल्टिप्लिकेशनचा कॉन्सेप्ट. समजा एक ए नावाचा मॅट्रिक्स तुम्हाला गिवन दिला 2/3 चा, ए बी सी डी ई एफ, ए बी सी डी ई एफ, आणि एक बी नावाचा मॅट्रिक्स गिवन दिला. तो दिला समजा तुम्हाला 3/2 चा. हा 2/3 आहे, हा आहे 3/2. पी क्यू आर एस, पी क्यू आर एस एल एम, आणि आपल्याला मतलब फाइंड एबी. फाइंड करा एबी. तर विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लिकेशन कसा करायचा, मल्टिप्लिकेशन कसा करायचा ते आता आपण बघणार आहे. तर सर्वात आधी ए बी लिहायचं. ए बी एवढं तुम्हाला लिहिताच येते. ए बी, एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहा. ए बी सी डी ई एफ, ए बी सी डी ई एफ, आणि बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स लिहा. बीचा मॅट्रिक्स आहे पी क्यू आर एस एल एम, पी क्यू आर एस एल एम. एच्या जागी आहे ए बी सी डी ई एफ, बीच्या जागी आहे पी क्यू आर एस एल एम. आणि आता आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते. तर मल्टिप्लाय करताना काय करायचं, पहिल्या मॅट्रिक्सचे फक्त रो काउंट करायचे. काय काउंट करायचे? रो. म्हणजे आता बघा, पहिल्या मॅट्रिक्सचे रो म्हणजे होते आडव्या लाईनी R1 R2. एका मी हायलाइट करून सुद्धा तुम्हाला दाखवतो. हा पहिला रो आहे, हा ए बी, फर्स्ट रो. त्याच्यानंतर सेकंड रो हा आहे. म्हणजे किती रो आहेत टोटल? 2 रो आहेत, फर्स्ट रो आणि सेकंड रो. तसेच पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे काउंट करायचे कॉलम C1 C2, जेवढे असतील तेवढे. म्हणजे बघा, हा फर्स्ट कॉलम, त्याच्यानंतर हा सेकंड कॉलम. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम काउंट करायचे. तर इथे इथे लिहायचं आहे R1 R2, R1 R2. इथे लिहायचं आहे C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. आता हा कुठला रो आहे सांगा? पहिल्या मॅट्रिक्सचे रो लिहायचे, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. कुठला रो आहे? फर्स्ट रो. आता फर्स्ट रो बद्दल एक बोला. फर्स्ट रो घ्यायचा, सर्वात पहिले मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय कशासोबत करायचा? फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय कसा करतात? पहिल्यासोबत, पहिल्यासोबत ए इंटू पी, ए पी. दुसऱ्यासोबत बी इंटू आर, बी आर, सी इंटू एल, सी एल. म्हणजे बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिल्यासोबत ए इंटू पी, ए पी, बी इंटू आर, बी आर, सी इंटू एल, सी एल. तसाच मग आता मल्टिप्लाय करायचा फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत ए इंटू क्यू, ए क्यू, ए इंटू क्यू, ए क्यू. दुसऱ्यासोबत बी इंटू एस, बी एस. तिसऱ्यासोबत सी इंटू एम, सी एम, सी इंटू एम, सी एम. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना समजा स्क्रीन दिसत नसेल तर त्यांनी काय करा, लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. तुम्हाला स्क्रीन नक्की दिसणार. नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, माझ्या इकडून तर स्ट्रॉंग नेटवर्क आहे. ओके.
तर काय केलं आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर घेतला इथं सेकंड रो. कुठला रो घेतला, सेकंड रो, DEF सेकंड रो, सेकंड रो फर्स्ट कॉलम, D इंटू P DP, दुसऱ्या सोबत E इंटू R ER, तिसऱ्या सोबत F इंटू L FL. तसंच सेकंड रो सेकंड कॉलम बघा, मल्टिप्लाय D इंटू Q DQ, दुसऱ्या सोबत E इंटू S ES, तिसऱ्या सोबत F इंटू M FM, F इंटू M FM. काय केलं बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत A इंटू P AP, दुसऱ्या सोबत B इंटू R BR, तिसऱ्या सोबत C इंटू L CL. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम घेतला आपण, A इंटू Q AQ, B इंटू S BS, C इंटू M CM. त्यानंतर आलो आपण सेकंड रो वर, तर सेकंड रो फर्स्ट कॉलम D इंटू P DP, E इंटू R ER आणि F इंटू L FL. मग सेकंड रो सेकंड कॉलम घेतला, तर बघा D इंटू Q DQ, E इंटू S ES आणि F इंटू M FM. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. हे काय घेतलं आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. तर आता या आधारित आता आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. अत्यंत सोपं आहे. पहिल्या मॅट्रिसेसचे रो काउंट करायचे, दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम काउंट करायचे. इथं लिहायचे रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम C1 C2. मग बघा फर्स्ट रो, मग मल्टिप्लाय करायचा कसा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग करायचा फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय. नंतर बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम, नंतर सेकंड रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय. माझ्या मागे म्हणा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. एकदम सिंपल. तर हे तुम्ही नोट डाऊन करा. आता आपण याच्यावर आधारित काही न्यूमेरिकल घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, हे नोट डाऊन केलं असेल तुम्ही, तर येणाऱ्या 1 मिनिटाच्या आत नोट डाऊन करा. सोपीच आहे. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्याच्यासाठी एक वेळा पुन्हा पहा. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही, ए नावाचा मॅट्रिक्स होता, याच्यामध्ये 2/3 चे हे दिलेलं आहे. मॅट्रिक्स काय हा 2/3, याचा ऑर्डर आहे ABCDEF. आणि बी नावाचा एक मॅट्रिक्स आहे, हा 3/2 ऑर्डर आहे याचा, PQRSLM, 3 रो आहेत आणि 2 कॉलम. मग AB घेतला आपण, काय घेतला AB. एच्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिला ABCDEF, बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स लिहिला PQRSLM. कोणता रो आहे, फर्स्ट रो, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत A इंटू P AP, दुसऱ्या सोबत B इंटू R BR, C इंटू L CL. फर्स्ट रो सेकंड कॉलम A इंटू Q AQ, B इंटू S BS, C इंटू M CM. नंतर घेतला सेकंड रो फर्स्ट कॉलम D इंटू P DP, E इंटू R ER, F इंटू L FL. त्यानंतर घेतला सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम D इंटू Q DQ, E इंटू S ES आणि F इंटू M FM. तर आता घेऊया आधारित न्यूमेरिकल. न्यूमेरिकल नंबर फर्स्ट, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, multiplication of matrices. If A is equal to 2 3 4 5 6 7, 2 3 4 5 6 7, आणि B is equal to दिलेला आहे 2 1 3, 2 1 3, आणि फाइंड करायला लागते AB. फाइंड काय करायला लागते AB. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम कसं सोडवायचं, आपल्याला AB फाइंड करायला लागते. काय फाइंड करायला लागते, AB. तर A च्या जागी A चा मॅट्रिसेस, A चा मॅट्रिसेस आहे 2 3 4 5 6 7. A च्या जागी A चा मॅट्रिसेस 2 3 4 5 6 7. नंतर आहे B, B च्या जागी B चा मॅट्रिसेस, B चा मॅट्रिक्स आहे
2 1 3. काय केलं आपण? एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला 2 3 4 5 6 7. बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स लिहिला 2 1 3. आता याचा मल्टिप्लाय करायला लागते. मल्टिप्लाय करताना पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे. काय करायचं? पहिल्या मॅट्रिक्सचे रो, फर्स्ट मॅट्रिक्स दिसत आहे त्याची रो, म्हणजे हा R1 आणि हा R2. आज सेकंड मॅट्रिक्सचे काउंट करायचे कॉलम, म्हणजे कोणता आहे? C1. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2, सेकंड मॅट्रिक्सचे काउंट करायचे कॉलम. तर पहिल्या मॅट्रिक्सचे रो ते इथं लिहायचे R1 R2, R1 R2. आज सेकंड मॅट्रिक्सचा लिहायचा कॉलम, एकच कॉलम आहे, ते एकच कॉलम घेऊ. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम, R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम आहे, एकच घेतला. कोणता रो आहे सांगा? फर्स्ट रो. हा आहे फर्स्ट रो. कॉलम, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय करायचा पहिल्या सोबत. 2 × 2 किती होते? 2 × 2 4. दुसऱ्या सोबत 3 × 1 किती होते? 3. तिसऱ्या सोबत 4 × 3 किती होते? 12. बघा, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 2 4. दुसऱ्या सोबत 3 × 1 3. तिसऱ्या सोबत 4 × 3 12. आता कुठं आलो? आता आलो सेकंड रोवर. कुठं आलो? सेकंड रोवर. तर बघा, हा सेकंड रो आहे 5 6 7. हा सेकंड रो आहे 5 6 7. आणि हा फर्स्ट कॉलम आहे. सेकंड रो, फर्स्ट कॉलम, मल्टिप्लाय करायला लागते पहिल्या सोबत. 5 × 2 10. 5 × 2 10. दुसऱ्या सोबत 6 × 1 6. तिसऱ्या सोबत 7 × 3 7 21. बघा, सेकंड रो, फर्स्ट कॉलम. सर्वात पहिले काय केलं आपण? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, नंतर मग सेकंड रो, फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय केला. म्हणजे काय येते? इथं सिंपल जर ऍडिशन केली, 4 + 3 7. आणि 7 + 12 किती होतात? 19. 10 + 6 16. किंवा 6 + 21 27. 27 + 10 37. तर याचा आन्सर आलं 19 आणि 37. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन बघा, काय केलं? इफ A इज इक्वल टू, हा मॅट्रिक्सच लिहिला, कारण आपल्याला AB फाइंड करायचा. काय फाइंड करायचं? AB. ते एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला 2 3 4 5 6 7. आणि बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स लिहिला 2 1 3. आता इथं घेतले रो R1 R2 आणि इथं घेतला कॉलम. कोणता रो आहे? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय कसा करतात? पहिल्या सोबत 2 × 2 4. दुसऱ्या सोबत 3 × 1 3. तिसऱ्या सोबत 4 × 3 12. त्यानंतर कोणता रो? सेकंड रो, फर्स्ट कॉलम, मल्टिप्लाय पहिल्या सोबत 5 × 2 10. दुसऱ्या सोबत 6 × 1 6. आणि तिसऱ्या सोबत 7 × 3 21. याची ऍडिशन 4 + 3 7. 7 + 12 19. त्यानंतर 10 6 + 21 27. 27 + 10 37. दिस इज द फायनल आन्सर. अत्यंत सोपी आहे ऍडिशन हे करणं, मल्टिप्लिकेशन करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा आणि कॉन्सन्ट्रेशन बघा लेक्चर, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आता ज्या विद्यार्थ्यांना अजून पण समजलं नाही, त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा बघा. आपल्याला इफ A इज इक्वल टू मॅट्रिसेस ऑफ 2 3 4 5 6 7 हे दिलेलं आहे. तसंच B इज इक्वल टू दिलेलं आहे 2 1 3. आणि फाइंड काय करायचं आपल्याला? AB. आता आपल्याला AB फाइंड करायचा आहे. एच्या जागी एचा मॅट्रिसेस लिहिला 2 3 4 5 6 7. नंतर इथं B आहे, तर बीच्या जागी बीचा मॅट्रिसेस 2 1 3. आता पहिल्या मॅट्रिसेसचे रो काउंट केले R1 R2. इथे घेतला R1 R2. आणि दुसरा जो मॅट्रिसेस आहे याचे कॉलम काउंट करायचे. एकच कॉलम आहे, तर एक कॉलम. इथं 2 रो होते, तर 2 लिहिले, आणि कॉलम एकच आहे, तर एक कॉलम. मग सर्वात पहिले बघा, हा याचा फर्स्ट रो घ्यायचा, याचा मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. तर कसा होते मल्टिप्लाय? पहिल्या सोबत 2 × 2 4. दुसऱ्या सोबत 3 × 1 3. तिसऱ्या सोबत 4 × 3 12. त्यानंतर घेतला सेकंड रो, फर्स्ट कॉलम, मल्टिप्लाय पहिल्या सोबत 5 × 2 10. दुसऱ्या सोबत 6 × 1 6. तिसऱ्या सोबत 7 × 3 21. आणि याची सिंपल काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे. 4 + 3 + 12 किती येते? 19. 10 + 6 + 21 किती येते? 37. प्रॉब्लेम इज सॉल्व.
तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम इथं काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. तर तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर आता आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड घेणार आहोत. बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण खूप सारे मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मल्टिप्लिकेशन 100% येणार. जर तुम्हाला हे मेथड समजली नसेल तर दुसरी पण मेथड आहे आपल्यापाशी. 3 मेथड आहेत. एक ही मेथड आहे, एक अजून एक मेथड आहे, 2 आणि 1 जर समजा तरी समजलं नाही तर तुम्हाला मी कॅल्क्युलेटरवर सुद्धा सांगू शकतो की कॅल्क्युलेटरवर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस कसा सोडवायचा कॅल्सीवर, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा आता इफ ए इज इक्वल टू 0 1 -1 4 -3 4 त्यानंतर 3 -3 4. बघा 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट a square is equal to I. Prove that a square is equal to I. बघा if a is equal to 0 1 -1 4 -3 4 3 -3 4 prove that a square is equal to I. तर कधी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम जर प्रूव्ह दॅटचं असलं, शो दॅटचं असलं, व्हेरीफाय दॅटचं असलं तर LHS इज इक्वल टू RHS. इथं घ्यायचा लेफ्ट हँड साईड. काय घ्यायचा लेफ्ट हँड साईड. आता लेफ्ट हँड साईडला इथं आहे ए स्क्वेअर, तर इथं घेतला आपण ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे काय होते, ए स्क्वेअर म्हणजे होते ए इंटू ए. ए स्क्वेअर म्हणजे काय येते, ए स्क्वेअर म्हणजे होते ए इंटू ए. ए इंटू ए म्हणजे काय होते ए स्क्वेअर. डायरेक्टली स्क्वेअर होणार नाही. इथं काय येणार, ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए, ए इंटू ए ए स्क्वेअर. मग आता इथं बघा इथं ए आहे, या एच्या जागी एचा मॅट्रिसेस लिहा. एच्या जागी काय लिहा, एचा मॅट्रिसेस. किती आहे सांगा, 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. डबल एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहा. 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. एकदम सिंपल. एच्या जागी एचा मॅट्रिक्स आहे 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. डबल एच्या जागी एचा मॅट्रिक्स 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. आता जो पहिला मॅट्रिसेस आहे त्याचे रो काउंट करायचे. काय काउंट करायचे, रो. पहिल्या मॅट्रिसेसचे रो किती रो आहेत सांगा, 3. R1 R2 R3 पहिल्या मॅट्रिसेसचे रो. आणि जो दुसरा मॅट्रिसेस आहे याचे कॉलम C1 C2 C3. पहिला मॅट्रिसेस याचे रो R1 R2 R3, दुसरा मॅट्रिसेस याचे कॉलम. बस एवढंच करावं लागते आपल्याला. पहिल्या मॅट्रिसेसचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम. हे इथं लिहू आता आपण R1 R2 R3. फर्स्ट मॅट्रिसेसचे रो इथे लिहिले. आज सेकंड मॅट्रिसेसचे कॉलम. सेकंड मॅट्रिसेसचे कॉलम म्हणजे इथे येते C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिसेसचे रो R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम C1 C2 C3. कोणता रो आहे सांगा, हा आहे फर्स्ट रो. तर हा घ्यायचा फर्स्ट रो. हा काय घ्यायचा फर्स्ट रो. कोणता रो आहे, फर्स्ट रो. तर हा लिहू आपण फर्स्ट रो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय कसा करतात, पहिला पहिल्यासोबत 0 इंटू 0. पहिल्या सोबत 0 इंटू 0 0. दुसऱ्या सोबत 1 इंटू 4 1 इंटू 4 4. तिसऱ्या सोबत -1 इंटू 3 -1 इंटू 3 -3. म्हणजे काय केलं आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय केला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलमचा मल्टिप्लाय करा. फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय. बघा 0 इंटू 1 किती येते 0. दुसऱ्या सोबत 1 इंटू -3 किती येते -3. तिसऱ्या सोबत -1 इंटू -3 -1 इंटू -3 -3 ++.
म्हणजे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, याच्या आधी काय केलं आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय, नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलमचा मल्टिप्लाय, मग फर्स्ट रो थर्ड कॉलमचा मल्टिप्लाय. आता कसं करायचं आपल्याला, थर्ड कॉलमचा मल्टिप्लाय, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता मल्टिप्लाय कसं बघा, 0 इंटू -1 0, दुसऱ्या सोबत 1 इंटू 4 4, तिसऱ्या सोबत -1 इंटू 4 -4. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सिंपल काय केलं याचं मल्टिप्लाय. आता कुठं आलो, आता आलो सेकंड रो. आता रो कोणता घ्यायचा, सेकंड रो. डबल सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. म्हणजे आता इथे लिहिसाल तुम्ही सेकंड रो. आता मल्टिप्लाय कसा होणार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड रो फर्स्ट कॉलम, मल्टिप्लाय कसा पहिल्या सोबत 4 इंटू 0 0, दुसऱ्या सोबत -3 इंटू 4 -12, तिसऱ्या सोबत 3 इंटू 4 12. सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 0 0, -3 इंटू 4 -12, 4 इंटू 3 12. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 4 इंटू 1 4, -3 इंटू -3 मायनस प्लस 9, तिसऱ्या 4 इंटू -3 -12, 4 3 12. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता घेऊ फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, मल्टिप्लाय पहिल्या सोबत 4 इंटू -1 -4, दुसऱ्या सोबत -3 इंटू 4 -3 इंटू 4 -12, तिसऱ्या सोबत 4 इंटू 4 16. म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम. सर्वात पहिले काय घेतलं आपण, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. आता जाऊया थर्ड रो वर. कुठल्या रो वर, थर्ड रो. आता बघा थर्ड रो काय, थर्ड रो इथे घेतला थर्ड रो. आता आपल्याला मल्टिप्लाय कसा करायचा बघा विद्यार्थी मित्रांनो, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. आता करायचा आपल्याला मल्टिप्लाय. मल्टिप्लाय कसा करतात, पहिल्या सोबत 3 इंटू 0 0, दुसऱ्या सोबत -3 इंटू 4 -12. बघा 3 इंटू 0 0, -3 इंटू 4 -12 आणि 4 इंटू 3 12, 4 3 12. थर्ड रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम, मल्टिप्लाय बघा 3 इंटू 1 3, मतलब सही. आता बघा -3 इंटू -3 मायनस काय होते +9 आणि 4 इंटू -3 -12. बघा थर्ड रो सेकंड कॉलम, त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 इंटू -1 -3, दुसऱ्या सोबत -3 इंटू 4 -12, तिसऱ्या सोबत 4 इंटू 4 16, 4 इंटू 4 16. आणि याचा करायचा आता कॅल्क्युलेशन. 4 - 3 किती होते 1, -3 + 3 0, +4 - 4 0, -12 + 12 0, 4 + 9 13, 13 - 12 1, -4 - 12 -16, -16 + 16 0, -12 + 12 0, 9 + 3 12, 12 - 12 0, -3 - 12 -3 - 12 -15, -15 + 16 1. इट इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. हेन्स प्रूफ. हेच काय आयडेंटिटी, ज्याचा प्रिन्सिपल डायगोनल काय असतो 1 असतो, राईट हँड साइड. LHS = RHS.
LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. तर एक वेळा पुन्हा अगेन, एक वेळा पुन्हा सांगतो, लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर सेकंड, एकदम स्लोली जाऊ आपण, एकदम स्लोली. प्रॉब्लेम नंबर सेकंड, इफ A is equal to 0, 1, -1, 4, -3, 4, 3, -3, 4. Prove that A square is equal to I. एक वेळा पुन्हा इथून आता लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड काय बघा, A स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू ए. आता A स्क्वेअर म्हणजे काय होते, A इंटू ए. ए स्क्वेअर डायरेक्ट स्क्वेअर होत नाही. A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहिला, 0, 1, -1, 4, -3, 4, 3, -3, 4. डबल A च्या जागी A चा मॅट्रिक्स 0, 1, -1, 4, -3, 4, 3, -3, 4. आता मल्टिप्लिकेशन कसा करतात, अत्यंत सोपी आहे. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे, R1, R2, R3. पहिल्याचे रो R1, R2, R3. दुसऱ्याचे कॉलम C1, C2, C3. मग मल्टिप्लाय करायचा फर्स्ट रो सोबत. आता बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय, मग फर्स्ट रो सेकंड कॉलमचा मल्टिप्लाय, मग फर्स्ट रो थर्ड कॉलमचा मल्टिप्लाय. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय, सेकंड रो सेकंड कॉलमचा मल्टिप्लाय, सेकंड रो थर्ड कॉलमचा मल्टिप्लाय. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय, थर्ड रो सेकंड कॉलमचा मल्टिप्लाय, थर्ड रो थर्ड कॉलमचा मल्टिप्लाय. असे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतात. तर सर्वात आधी फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय करू. आता फर्स्ट रो किती आहे, 0, 1, -1. किती आहे, 0, 1, -1. आणि फर्स्ट कॉलम किती आहे, 0, 4, 3. तर मल्टिप्लाय कसा करतात, पहिला पहिल्यासोबत, पहिला पहिल्यासोबत, म्हणजे 0 इंटू 0 किती होते, 0. दुसरा दुसऱ्यासोबत 1 इंटू 4, 4. तिसरा तिसऱ्यासोबत -1 इंटू 3, -3. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 इंटू 1, 0. दुसरा दुसऱ्यासोबत 1 इंटू -3, -3. तिसरा तिसऱ्यासोबत -1 इंटू -3, -+3. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता घेतला फर्स्ट रो थर्ड कॉलम, मल्टिप्लाय पहिला पहिल्यासोबत 0 इंटू -1, 0. दुसरा दुसऱ्यासोबत 1 इंटू 4, 4. तिसऱ्या तिसऱ्यासोबत -1 इंटू 4, -4. नंतर आलो सेकंड रो. आता रो आलो सेकंड. आता सेकंड रो किती आहे, 4, -3, 4. आता घ्यायचं सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. ओके, मल्टिप्लाय पहिला पहिल्यासोबत 4 इंटू 0, 4 इंटू 0, 0. दुसरा दुसऱ्यासोबत -3 इंटू 4, -12. तिसरा तिसऱ्यासोबत 4 इंटू 3, 12. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 4 इंटू 1, 4. -3 इंटू -3, -+9. 4 इंटू -3, -12. म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम 4 इंटू -1, -4. -3 इंटू 4, -12. आणि आता 4 इंटू 4, 16. सिंपल. म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम 4 इंटू -1, -4. -3 इंटू 4, -12. 4 इंटू 4, 16. त्यानंतर आलो आपण थर्ड रोवर. थर्ड रो किती आहे, 3, -8, 4. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो आहे 3 इंटू 0, 0. दुसरा दुसऱ्यासोबत -3 इंटू 4, -12. तिसऱ्या तिसऱ्यासोबत 4 इंटू 3, 12. म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम 3 इंटू 1, 3. दुसरा दुसऱ्यासोबत -3 इंटू -3, -+9. तिसरा तिसऱ्यासोबत 4 इंटू -3, -12. थर्ड रो सेकंड कॉलम बघा 3 इंटू 1, 3. 3 इंटू -3, -9. आणि 4 इंटू -3, -12. आता थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. मल्टिप्लाय पहिला पहिल्यासोबत 3 इंटू -1, -3. दुसऱ्या दुसऱ्यासोबत -3 इंटू 4, -12. तिसऱ्या तिसऱ्यासोबत 4 इंटू 4, 16. आणि सिंपल याची बेरीज वजाबाकी केली. 4 -3, 1. -3 + 3, 0. 4 - 4, 0. -12 + 12, 0. 4 + 9, 13. 13 - 12, 1. -4 - 12, -16 + 16, 0. -12 + 12, 0.
3 प्लस 9 किती होतात? 12. 12 मायनस 12 0. मायनस 3 मायनस 12 मायनस 15 मायनस 15 प्लस 16 1. दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. LHS इज इक्वल टू RHS. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं प्रॉब्लेम लिहिणं झालं पण असेल. आता घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 आहे, इफ A इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स आहे, 3 9 minus 1 minus 3. 3 9 minus 1 minus 3. Then show that A square is null matrix. A square is null matrix. तर आता A square आपल्याला फाइंड करायचं. A square is a null matrix. A square म्हणजे होते A into A. A into A म्हणजे काय होते? A square. तर A square म्हणजे काय? A into A. तर इथं काय करसाल? A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहिसाल. A चा मॅट्रिक्स आहे 3 9 minus 1 minus 3. 3 9 minus 1 minus 3. डबल A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहिसाल. 3 9 minus 1 minus 3. आता A square is the null matrix. Null म्हणजे होते all elements are 0. All elements are 0. A च्या जागी 3 9 minus 1 minus 3. 3 9 minus 1 minus 3. आता पहिल्या मॅट्रिक्सचे काय काउंट करतो आपण? रो. पहिल्या मॅट्रिक्सचे काय काउंट करतो आपण? रो. तर इथं रो लिहा. R1 R2 दोन रो. आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे काउंट करतो कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. हा R1 R2 पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो, कॉलम फर्स्ट. पहिल्या सोबत मल्टिप्लाय 3 into 3 9. दुसरा सोबत मल्टिप्लाय 9 into -1 -9. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय 3 into 3 9. दुसरा सोबत 9 into -1 -9. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 into 9 27. दुसरा 9 into -3 -27. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता येऊया आपण सेकंड रोवर. सेकंड रो आहे -1 -3. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत -1 into 3 -3. दुसऱ्या सोबत -3 into -1 -+3. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम -1 into 9 -9 आणि -3 into -3 +9. म्हणजे बघा सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम -1 into 9 -9 आणि -3 into -3 +9. 9 -9 0. 27 -27 0. -3 + 3 0. -9 + 9 0. ऑल एलिमेंट्स आर 0 म्हणजे नल मॅट्रिक्स. कोणता झाला हा? नल मॅट्रिक्स झालं प्रूफ. इट इज द राइट हँड साइड. हेन्स प्रूफ ऑल एलिमेंट्स आर 0. सर्वच्या सर्व एलिमेंट 0 असतील तर त्याला काय म्हणतात? नल मॅट्रिक्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? नल मॅट्रिक्स असे म्हणतात. ऑल एलिमेंट्स आर 0. एक वेळ लागेल. ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी नोट डाऊन करा, ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. डबल A square is equal to A into A. A किती आहे? 3 9 -1 -3. डबल A किती आहे? 3 9 -1 -3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो लिहिले R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 into 3 9. दुसऱ्या सोबत 9 into -1 -9. डबल फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 into 9 27. दुसऱ्या सोबत 9 into -3 -27. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 into 3 -3 आणि -3 into -1 +3. सेकंड रो सेकंड कॉलम -1 into 9 -9 आणि -3 into -3 +9. 9 -9 0. 27 -27 0.
-3 + 3 0, -9 + 9 0. This is the null matrix. This is the null matrix. Problem is solved. अत्यंत सोपं असं प्रॉब्लेम होतं, हे सॉल्व्ह झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. If A is equal to 3, 4, -2, 2, 1, 0. 3, 4, -2, 2, 1, 0. And B is equal to 2, -1, 3, 4, 0, 2. इथं विचारलं त्यानं फाइंड ए बी. ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. ए बी. तर एच्या जागी एचा मॅट्रिक्स. एचा मॅट्रिक्स किती आहे सांगा? 3, 4, -2, 2, 1, 0. बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स 2, -1, 3, 4, 0, 2. 2, -1, 3, 4, 0, 2. आता पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे, म्हणजे R1, R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1, C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1, R2 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1, C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय केला पहिल्या सोबत. 3 × 2 किती होते? 3 2 6. दुसरा सोबत 4 × 3 किती होते? 12. 4 3 12. तिसरा सोबत -2 × 0 किती होते? 0. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय 3 × 2 6, 4 × 3 12 आणि -2 × 0 0. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × -1 -3. दुसरा सोबत 4 × 4 16. तिसरा सोबत -2 × 2 -4. म्हणजे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 3 × -1 -3, 4 × 4 16, -2 × 2 -4. आता आलो सेकंड रो. कोणत्या रोवर आलो? सेकंड रो. आता घेतला सेकंड रो. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 2 4. दुसऱ्या सोबत 1 × 3 3. तिसऱ्या सोबत 0 × 0 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम. मल्टिप्लाय 2 × -1 -2. 1 × 4 4 आणि 0 × 2 0. आणि याचा करायचं कॅल्क्युलेशन. 6 + 12 किती होतात? 18. -3 -4 -7. तर 16 मधून 7 गेले तर किती राहिले? 9. 4 + 3 किती होतात? 7. -2 + 4 म्हणजे किती येतात? 2. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळ अगेन बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम नंबर 4. इफ A इज इक्वल टू दिलेला आहे 3 4 -2 2 1 0. B इज इक्वल टू दिला आहे 2 -1 3 4 0 2. फाइंड ए बी. इथं ए बी. तर A च्या जागी A चा मॅट्रिक्स लिहिला, B च्या जागी B चा मॅट्रिक्स लिहिला. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट केले R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 2 6. दुसऱ्या सोबत 4 × 3 12. -2 × 0 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम. 3 × -1 -3. दुसऱ्या सोबत 4 × 4 16. तिसऱ्या सोबत -2 × 2 -4. नेक्स्ट आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. 2 × 2 4. 1 × 3 3. 0 × 0 0.
सेकंड रो सेकंड कॉलम 2 इंटू -1 -2 1 इंटू 4 4 आणि 0 इंटू 2 0. कॅल्क्युलेशन केलं 6 12 18 -3 -4 -7 18तून 7 गेले किती राहिले 9 16तून 7 गेले 9 राहिले. तर 4 + 3 7 आणि -2 + 4 2. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. तसेच मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क सुद्धा देतो. पहिले हे की हे नोट डाऊन करा फटाफट फटाफट. तर ते 2 होमवर्क सुद्धा तुम्ही करसाल. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5. If A is equal to 3 4 -2 2 1 0, B is equal to 2 -1 3 4 0 2. Find AB second BA. तसंच प्रॉब्लेम नंबर 6. If A is equal to 3/3 चा मॅट्रिक्स आहे 1 2 6 7 4 10 1 3 5. फाइंड ए स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 5 हे तुम्ही होमवर्क करसाल. प्रॉब्लेम नंबर 6 सुद्धा होमवर्क करसाल. लिहून घ्या हे फटाफट फटाफट फटाफट. बाकी रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. धन्यवाद.